हॅलो फ्रेंड. तर आज आपण तुम्ही कसे आहात सर्व आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला. तर मी आज मकर संक्रांतीचे लाडू बनवणार आहे आणि ते पण प्रमाणानुसार. तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर मी काय काय घेतले प्रमाण ते तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण पाव किलो हे घेतले, शेंगदाणे घेतले, पाव किलो काळावाला गूळ घेतला आहे, पाव किलो तीळ घेतले. आता हे आपल्याला तीळ मस्त छान असे भाजून घ्यायचे, तडतडू द्यायचे थोडेसे. आणि आता मी प्रोसेस दुसरी सांगते की कसे बनवायचे. तर तुम्हाला दाखवते, हे मी प्रमाण सांगितलेलं आहे तर तुम्हाला दाखवते. चला आता किचनमध्ये. आता तुला जेव्हा बोल, आपण इथे तिळ काय तडतड आवाज येतोय बघा, भाजून घेतोय मस्त छान. थोडीशी खूप जास्त काळसर असे नाही, छान लालसर होईपर्यंत छान सुटू सुटू वाजतात बघा. आवाज बघा कोसा सुटू सुटू येते की नाही. तर हे भाजून घ्यायचे छान. आता झाले पण हे भाजून, कारण वास येतो छान असा भाजला तर. आणि याची फ्रेंड याची चटणी पण खूप मस्त होते, एक नंबर. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच दाखवेल तुम्हाला. आता हे आपण काढून घेऊया आणि याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया. तीळ भाजून घेतलेत, आता शेंगदाणे भाजून घेऊया आणि नंतर दुसरी प्रोसेस करूया लाडू बनवण्याची. आता मी तुम्हाला शेंगदाणे भाजवलेले दाखवते. याच्यामध्ये आता शेंगदाणे भाजून घेतोय. दोन्ही प्रमाण तेवढंच घेतले, पाव पाव किलो, कारण आमच्याकडे जास्त हे नाही चालत, बेसनचे चालतात म्हणून. हे बघा, शेंगदाणे छान भाजले, ते पण वाजले तुडू तुडू. आणि आता आई बाबा येणार आहेत, ते पण आणणार आहेत, त्याच्यामुळे मी थोडेसे बनवते. म्हणून मी थोडेसेच बनवते, पाव किलोचे. आई बाबा पण आणले की 1 किलो तीळ घेऊन येतात, सगळं घेऊन येतात, मग त्याच्यामुळे मी एवढंच आणले. हे बघा, शेंगदाणे पण भाजून झाले, इथे आपले तीळ पण भाजून आहेत तयार. तर आपण दुसरी प्रोसेस करायला घेऊया. आता मिक्सरला लावून घेणार आहे शेंगदाणे, आणि शेंगदाणे झाले की आपले लाडू तयार. सॉरी मम्मी, एवढ्या वेळापासून तू चालूच नाही. इथे मिक्सरला फ्रेंड, आपण इथे गूळ कापून घेतोय. आपण आता इथे पाव किलोचा घेतलेला आहे, तर हे गूळ कापून घ्यायचंय. ऑलरेडी याच्यामध्ये तिळामध्ये शेंगदाणे आता काढून घेतलेले, ते मिक्स केलेले आहेत. आपण याच्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे. आता गूळ पूर्ण वितळू द्यायचा. गूळ वितळला की आपण याच्यामध्ये घालून घेऊया आपले राहिलेले तीळ आणि ते बारीक केलेले आपले शेंगदाणे. तर याला पूर्ण वितळू द्यायचे. नंतर आता आपलं हे झालंय, इथे किती छान असं पूर्ण त्याने वितळून झालंय आपला. आणि याच्यात सिक्रेट म्हणजे आपलं सिक्रेट काय, आता याच्यामध्ये लाडू एकदम कडक होत नाहीत, त्याचं सिक्रेट सांगते तुम्हाला. याच्यामध्ये एकदम नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं. अजिबात लाडू चिकटत नाहीत. बाळा हे घेऊन ये, डिश घेऊन ये. बिलकुल लाडू चिटकणार नाहीत. ही एकदा प्रोसेस करून बघा, खूप छान लाडू होतात आणि बिलकुल घशाला चिकटत नाहीत. खूप सिक्रेट आहे ते. थोडंसं पाणी घातलं की अजिबात लाडू खूपच छान होतात, खूप म्हणजे खूपच. आता हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया. थांब 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 घाई नको. हे बघा, थांब. हे बघा, आता आपलं गॅस बंद करूया आणि याला मस्तपैकी रेडी आहे आता आपलं. आम्ही रेडीमेड पण आणून ठेवलेला आहे आणि आपण घरी बनवायचा तर घरी पण बनवायचा, आज बनवतात. तर आता आपण याला खाली घेऊया आणि लाडू बांधायला सुरुवात करूया. रेडी आहे. त्याचे लाडू आपल्याला जसे पाहिजे तसे सेटमध्ये बनवू शकतो आपण. तर हे आमच्या फॅमिलीसाठी खूप झाले आणि ऑलरेडी माझ्या मिस्टरांनी विकत पण आणलेलं आहे पॅकेट. हे बघा, आता आपण लाडू ओळायला घेऊया.
खूपच गरम आहे. दर्शी फॅन लाव जरा. थोडंसं थंड होऊ द्या, खूप चटके बसत आहेत. बघा, त्याला काही खूप हे करायची गरज नाही. असं असं केलं तरी लाडू रेडी. हे बघ, झाला रेडी. आपला लाडू रेडी आहे. आता हे असेच बाकीचे पण. खूपच गरम. हे नको दाखवू रे. बघा फ्रेंड, आपले लाडू रेडी आहेत. हे बघा, आणि हाताने तुटतील असे पण आहेत हा, म्हणजे कडक होणार नाहीत. आणि काळा गूळ वापरायचा कधी पण, त्याने आपले लाडू कडक होत नाहीये. तर आपण मस्त एक डब्यामध्ये भरून ठेवू. आणि यूट्यूब फॅमिली तुमच्यासाठी पण आहे, तर तुम्ही पण या तिळाचे लाडू खायला. आणि सगळ्यांना परत मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर लाडू खायला या, लाडू रेडी आहेत आपले. तर सर्वांना थँक्यू आणि ओके. चला बाय. आता आपला व्हिडिओ बंद करते. परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.